परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि प्रत्येक पक्ष जे आहे ते आपापल्या पद्धतीनं आपल्या पक्षाची आपली जाळंमुळं घट्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. मात्र कोणत्या मुद्द्यावरून ही निवडणूक होणार आहे, परभणीकरांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, आपण सहज चर्चा ज्या आहे ते थेट मतदारांशी संवाद साधतोय. उघडा महादेव मंदिर परिसर जो आहे त्या परिसरामध्ये आहोत आणि संध्याकाळच्या दरम्यानचं हे आपण थेट चर्चासत्र या ठिकाणी चालू करतो. त्याला कोणत्या अडचणी आहेत जेणेकरून या ठिकाणच्या नागरिकांना सातत्यानं सामोरं जावं लागतं त्या अडचणी? परभणी महानगरपालिका झाली तेव्हापासून अडचणीचा सामना इथली जनता पूर्ण करत आहे. कारण आतापर्यंत कोणत्याच स्थानिक सुखसुविधा इथं कोणतीही महानगरपालिका देऊ शकलेली नाही आतापर्यंत. इथं कचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. आतापर्यंत रस्त्याचा थोडा बहुत आता रस्ते व्हायलेत, पण तरी गल्लीचे रस्ते अजून सुधारलेले नाही आहेत. आणि इथल्या जनतेचे जास्त काही अपेक्षा नाही. इथं फक्त पाणी, स्वच्छता आणि स्वच्छ रस्ते, साफ रस्ते हे एवढ्याच अपेक्षा आहेत. ग्रामपंचायतपेक्षाही खूप कमी मागण्या आहेत इथल्या जनतेच्या, पण तरी इथलं प्रशासन जे ते पूर्ण करू शकत नाही यांचं. आणि इथं आम्ही याच्यामध्ये समजा जनता निवडून द्यायला तयार आहे लोकांना, पण ते नंतर कोणीच त्याची कामं करीन झाली आणि त्याच्यावर प्रशासनाचं बी काही हे राहिलेलं नाही. बाकी तुम्हाला काय वाटतं, तुमच्या नजरेमध्ये कोणकोणत्या समस्या? माझ्या नजरेमध्ये फक्त आता सध्या रोड, नाली, पाणी, रोड, नाली आणि कचऱ्याची समस्या आहे सध्या. रोहित साम्राज्य झाले परभणीमध्ये सध्या. खरं तर यावरती लोकप्रतिनिधींनी कारभार पाहिला आणि त्यानंतर प्रशासन कारभार पाहते. मात्र लोकप्रतिनिधी ज्यावेळेस कारभार पाहतो त्या दरम्यान काही म्हणजे समस्या दूर झाल्या असं काही चित्र दिसतं? लोकप्रतिनिधी जेव्हा कारभार बघायचे तेव्हा थोड्याफार समस्या झाल्या, म्हणजे नीट झाल्या होत्या. सध्या प्रशासनाच्या हातात कारभार गेला, प्रशासनाची करा करून टाकली. कचरा उचलायला कोण नाही, काहीच नाही. तर तुम्हाला काय वाटतं, कोणकोणत्या समस्या आहेत सध्या पाहिजे? तुमच्यानं पाणी वगैरे वेळेवर सुटतं काही का? नाही, पाणी तर नाही. पाणी काही काही भागाला पाणीच म्हणजे आतापर्यंत काही भागाला पाणी मिळालेलं नाही. कचरा तर रस्त्याला सुद्धा पडलेला आहे. आता घंटा गाडीच्या समस्या आहेत बऱ्याच काही. आता यांनी आम्ही सांगितले त्या प्रमाणात पाणीच नाही. घंटा गाडी येत नाही वेळेवर. म्हणजे बऱ्याच काही समस्या आहेत. तुम्ही जे नगरसेवक जे इथून निवडून दिले ते काही जरी प्रशासक जरी कारभार पाहत जरी असले, मात्र त्यांनी कधी असं हे केलं का, प्रशासनाला फोन कॉल केलं किंवा हे कचरा व्यवस्थित तुम्ही हे करा, इथून घेऊन जा, असे काही चर्चा किंवा फोन कॉल नागरिकांसाठी कधी ते धावून आले इथले स्थानिकचे नगरसेवक, असं काही तुम्हाला दिसून आलं? नागरिकांनी ज्यावेळेस नगरसेवकाला फोन करावा त्यावेळेसच ती घंटा गाडी किंवा काही समस्या लाईटाच्या वगैरे काही बऱ्याच हे आहेत पद्धतीच्या याच्या, त्यावेळेस ते प्रश्न सोडित होते. ते असे मनानं काही घंटा गाडी वगैरे नव्हते. फोन केल्याशिवाय याच्याशिवाय काही समस्या, काही मोकार कुत्री आहेत, काही जनावर आहेत रस्त्यानं हे झालेले, या समस्या काही बऱ्याच आहेत अशा समस्या. आता खरं तर प्रशासनानं प्रशासन तर सध्या कारभार पाहते आणि लोकप्रतिनिधींनी देखील कारभार पाहते. मात्र लोकप्रतिनिधीच्या कामाबद्दल तुम्ही 10 पैकी त्यांना किती गुण द्या? 10 पैकी म्हणजे म्हणण्यापेक्षा काय ते आता ते भोंगळाच कारभार असू शकावत आहे. प्रशासनानं काय केलं लोकप्रतिनिधी. आता तुम्ही किती गुण द्याल लोकप्रतिनिधी जी कारभार पाहिला त्यांना 10 पैकी किती गुण द्याल? 10 पैकी 5. त्यांनी काय आलेच नाहीत. आता इलेक्शनच्या तोंडावर ते यायलेत. आता कामं करून द्यायले, सगळे हे करायले. पहिले त्यांनी हे कामं केले असते की त्यांना आता खिशातून पैसे घालून कामं करून द्यायची गरज पडली नसती ना. प्रशासनानं जे कारभार पाहिलं, प्रशासनाला प्रशासनाचा तर भोंगळाच कारभार आहे. प्रशासनानं तर काहीच केलं नाही. नगरसेवकांनी थोडंफार इलेक्शनच्या तोंडावर कामं केले, प्रशासनानं तर तसं काहीच केलं नाही. आता कोणते खरं तर ही महानगरपालिका सर्वात मोठी महानगरपालिका आहे, मात्र राजकीय नेते मंडळी कधी लक्ष देतात का, किंवा कोणत्या अडचणी त्यांच्या माध्यमातून सोडवल्या गेल्यात का? काही निधी मोठ्या प्रमाणामध्ये जे काही सरकार त्यांच्या माध्यमातून भरीव निधी महानगरपालिकेसाठी उपलब्ध झाला आहे, अशा काही एकंदरीत मतदार किंवा नागरिक नात्याने तुम्हाला ऐकायला किंवा पाहायला मिळालं? नाही, तसं काय.
त्यांचे स्वतःचे घरं भरले, त्यांच्यासाठी काहीच केले नाही. आता कोणत्या सरकारच्या कार्यकाळामध्ये चांगला बदल उचलला तुम्हाला दिसून आला किंवा या सरकारच्या कार्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये कामं झाली? महाविकास आघाडीचं सरकार होतं, आता महायुतीचं सरकार आहे, असं काही तुम्हाला नजरेमध्ये तुमच्या दिसून आलं का? या दोन सरकारच्या कार्यकाळामध्ये काहीतरी चांगले कामं अशी झाली, मोठे काम? युती सरकारच्या काळामध्ये चांगले काम झाले. कोणकोणते कामं झाले असं तुम्हाला दिसतं? बाकी वरच्या लेवलला झाले, कारण वरी मोदी सरकार असल्यामुळे इकडे काही फंडच येत नव्हतं. असं आपल्या राजकीय नेत्याचं म्हणणं आहे. काय करतात सामान्य माणसाला कमी. महानगरपालिकेच्या हद्दीमधले असे काही महत्त्वाचे कामं वगैरे झाले तर ते तुम्हाला दिसून येतात का? सर्वात मोठे कामं जेणेकरून त्या ठिकाणी कोट्यावधीचा खर्च केले आमचा हे बरेच दिवसाचा आहे आपलं मोठा मारुती ते MIDC कॉर्नरपर्यंतचा रोडचा होता प्रॉब्लेम. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, कारण भरपूर दिवसापासून धूळ येत होती, सगळ्या नागरिकांना त्या धुळीचा त्रास होत होता. तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला. धुळीचा प्रॉब्लेम आणि रस्त्याचा प्रॉब्लेम, मेन रस्ता होता नाही. नंतर हा दुसरा रस्ता आहे कारेगाव, ते रस्ता त्यांनी करून घेतला. तुमच्या नजरेमध्ये असे काही कामं झालेत का या सरकारच्या कार्यकाळामध्ये किंवा महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये ते तुम्हाला म्हणजे सांगता येईल मोठे काम? महाविकास आघाडीच्या काळामध्ये इथं तर काय कामं नाही झाले, पण हे त्यावेळेस अशोक चव्हाण साहेब होते, त्यावेळेस सुरेश आपले ते वरपुडकर साहेबांनी हे रोड मंजूर करून आणले होते. हे मग वरपुडकर साहेबांच्या योजना झालेले आहेत समजा. बाकी तुम्हाला दादा इकडे तुम्हाला काय वाटतं तुमच्या नजरेमध्ये कोणकोणते महत्त्वाचे कामे असं झाली असं दिसतंय असं का? काहीच महाविकास नाही. आघाडी महानगरपालिकेच्या हद्दीत तर काही झालेलं नाही त्या, पण बाहेरच्या शहराच्या बाहेरचे जे रस्ते रोड वगैरे जे आहेत जे नॅशनल हायवे वगैरे तर याच्यात थोडी सुधारणा झाली आता पहिल्यापेक्षा. नाही तर परभणीला यायचं म्हटलं तर परभणीला यायलाच रस्ता नव्हता कुणी सांगितलं. आता या मागच्या वर्षामध्ये समजा जवळपास थोडं बाहेरची झालेली आहे, पण शहरामध्ये काही बदल पडला नाही, दोन्ही बी याचे. आता खरं तर तुम्ही रोखठोकपणे बोलताय की असं तुम्हाला वाटतं की किंवा चांगला पक्ष ॲक्टिव्ह पक्ष परभणीसाठी खूप चांगल्या पद्धतीमध्ये त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा काम करतील, असा एखादा चांगला पक्ष तुमच्या नजरेमध्ये आहे का मतदार? आता पक्ष तर इथं कोणत्याच याच्यात राहिलेलं नाही, कारण पक्षाच्या जागेवर नाही, कारण कोणता नेता धरावतो उद्या कोणी तिकीट घेईन हे सांगता येईल झालं त्याचं. त्यामुळे पक्ष तर सोडून द्या बाजूला. आता ज्या वेळेस समजा तिकीट भरल्या भेटतील हे होईल त्यावेळेस माणसावर ठरवल्या जाणार तो पक्ष, कारण याच्या पक्षावर हे नाही. म्हणजे लोकप्रतिनिधीला त्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराकडे बघूनच मतदान करतात. त्यांच्याकडे बघूनच मतदान करतात. तुम्हाला असं वाटतं का तुमच्या नजरेमध्ये किंवा चांगला ॲक्टिव्ह पक्ष येतो, कार्यकर्ते ॲक्टिव्ह आहेत, सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला घेऊन जातो असा तुमच्या नजरेमध्ये पक्ष आहे? भाजप असेल, अजितदादांची राष्ट्रवादी असेल, शरद पवार पक्ष असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष असेल, असं काय वाटतं? आता भाजप सध्या परभणीमध्ये ॲक्टिव्ह झालेली आहे, कारण खूप वर्षानंतर आपल्या परभणी जिल्ह्याला मेघना दिदी बोर्डीकर यांच्या स्वरूपानं पालकमंत्री पद भेटलेले आहे. त्याच्यामुळे मेघना दिदीच्या काळामध्ये आपल्या परभणी जिल्ह्याचा विकास 100% होणार आहे. बरं, तुम्हाला तो वाटतंय किंवा तो पक्ष किंवा कार्यकर्ते ॲक्टिव्ह आहेत? दादा तुम्हाला आणखीन काय बोलतो तुमच्यासाठी चालू जाणून घेण्यासाठी मला एक सांगा, तुमच्या नजरेमध्ये जे काही पक्ष आहेत, भाजप असेल, अजितदादांची राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल किंवा आणखीन इतर सगळ्या पक्षांची नावं, म्हणजे चांगलं ॲक्टिव्ह कार्यकर्ते काम करत आहेत असा तुमच्या नजरेमध्ये चांगला पक्ष भाजप? म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आज म्हणून कार्यकर्ता नाही, कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. दादा, तुमच्यासाठी एक प्रश्न तेच घेतो मी. तुम्हाला काय वाटतं तुमच्या नजरेमध्ये ॲक्टिव्ह कार्यकर्ते काम करतात ते पक्षात असं आहे? कार्यकर्ते BJPचेच आहेत, कारण प्रत्येक कार्यक्रम BJP पक्ष घेते. कुठल्या नेत्याची जयंती असो किंवा कुठला तुम्ही ते पक्षाचे कार्यकर्ते वगैरे? मी नाही, मी कुठल्या पक्षाचा कार्यक्रम सामान्य नागरिक आहे, सामान्य मतदार आहे. त्या पक्षाचं काहीच नाही. तुम्हाला वाटतं किंवा महापौर जो आहे तो भाजपचा असं वाटतं? 100% होणार.
होणारच, कारण वरपुडकर साहेब इथं आहेत. वरपुडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली हे इलेक्शन लढणं होणार आहे. त्याच्यामुळं 100% महापौर वरपुडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली. काय कोणते पक्षाची आघाडी होईल अशी एकंदरीत चर्चा आहे मतदारनात्याने तुम्हाला ऐकायला मिळेल. चहाचे हॉटेल असतील किंवा असे प्रमुख ठिकाण असतील. युती कुणासोबत होणार? भाजपची शिवसेना म्हणजे शिंदे गटाची आणि भाजपची युती होईल. खरं तर धन्यवाद. असे संकेत जे आहेत ते देखील माध्यमावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि या दरम्यान झालेली चर्चा मात्र ही चर्चा काय सांगून जाते हे नक्कीच समजले असेल. मात्र परभणीमधले मतदार जे आहेत ते बोलायला लागले आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. जे काही या ठिकाणचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांच्याशी काही संवाद किंवा चर्चा होईल का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सुरेश भिडिया परभणी.